नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या अल्टिमेट डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये. आज आपण काही ऑब्झर्वेशन्स डायबिटीसच्या पेशंटनी स्वतः काय ऑब्झर्व केलं पाहिजे याबद्दल थोडक्यात बोलणार आहे. जसं की आपले रिपोर्ट्स असतील किंवा आपल्या दिनचर्येबाबत असेल. खूप छोटासा व्हिडिओ आहे, परंतु खूप महत्त्वाचे पॉईंट्सबद्दल मी बोलणार आहे. आणि आवर्जून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया आपण पहिल्या 4 दिवसात जे काय मी तुम्हाला सांगेल, 8 दिवसात 15 दिवसात तुमचे ऑब्झर्वेशन्स मला नक्कीच कळवायला विसरू नका. तर सुरू करूया व्हिडिओ. आपल्याला किती वर्षापासून डायबिटीस आहे, आपली फास्टिंग शुगर कशी राहते आहे, आपली पी कशी राहते आहे, याबद्दल आपण दर 2-3 दिवसातून काही गोष्टी चेक केल्यानंतर आपल्याला काय ऑब्झर्वेशन वाटते याबद्दल आपण सतर्क कसं राहिलं पाहिजे हे आपण समजून घेणार आहोत. पहिली तर गोष्ट फास्टिंग. नॉर्मली आपण काय करतो की उठतो आणि शुगर एक 15-20 मिनटात 1 तासात साठी रक्त देतो किंवा आपण ग्लुकोमीटरवरती चेक करतो. परंतु फास्टिंग शुगर म्हणजे काय आहे, तुम्ही सकाळी उठल्यानंतर जागा झाल्यानंतर 2 तासांनी आपण शुगर चेक केली पाहिजे. ती झाली आपली फास्टिंग. त्याच्यानंतर आपलं जे काय आहे जेवण, ते जेवण झाल्यानंतर 2.25 तासांनी चेक करतो आपण, ती असती पी. तर पहिले तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं आपण टेस्ट करा. त्याच्यानंतर ऑब्झर्व काय करायचं आपल्याला की सकाळच्या नाश्त्यानंतर किती शुगर राहते. इव्हिनिंगला आपण चहा किंवा थोडंसं काहीतरी ब्रेकफास्ट करतो किंवा कॉफी घेतो किंवा चहा घेतो किंवा बिस्किट घेतो किंवा काहीतरी लाईट खातो आणि त्याच्यानंतर आपली शुगर किती राहते हे ऑब्झर्व करायचं आहे. रात्रीच्या जेवणानंतर आपण शक्यतो शुगर चेक करत नाही, तर ती पण शुगर आपण चेक करायची आहे आणि ती किती राहते याच्याकडे आपण ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे. याच्यासोबतच थोडंसं मी वेगळं सांगणार आहे. हे बघा, त्याच्या अगोदरच तुमचा कन्सेप्ट क्लिअर करून घेतो. आपल्याला शुगर आहे हे आपल्याला सडनली कळलेलं असतं किंवा कुठल्या तरी आजारामुळं कळलेलं असतं किंवा काहीतरी आपण जस्ट चेकअप करायला गेलो असतो त्यावेळेस कळलेलं असतं. त्याच्या आदल्या दिवशी शुगर सुरू झाली असती का हो? नाही. तर अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल घडत असतात वर्षानुवर्ष आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात शुगर येते. त्यामुळं लगेचच घाबरून जायचे काही कारण नाही. मी जे पुढचा उपाय सांगते त्यावेळेस तो उपाय सांगितल्यानंतर लगेच पॅनिक व्हायचे काही कारण नाही. तर जाणीवपूर्वक सांगतो आहे, आपण काय करायचे, 1 दिवस किंवा 2 दिवस आपल्या गोळ्या बंद करायच्यात किंवा त्याचा डोस कमी करायचा आहे आणि त्याच्यानंतर आत्ता मगाशी सांगितलेले याच्यापूर्वीचे सांगितलेले ऑब्झर्वेशन्स चेक करायचे. कितीचा फरक पडतो हे आपल्याला पण कळलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण वर्षानुवर्षे आपण गोळ्या घेत राहत असतो आणि आपली शुगर पण बऱ्याच वेळा आपल्या काहीतरी आपण एखादं पथ्य पाळायला सुरुवात केली असते, आपण व्यायाम करायला सुरुवात केली असतो, त्यामुळे शुगरची लेवल जी आहे ती चांगली राहिलेली असते. तर या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं, तर आपली शुगरच्या गोळीचा डोस कमी होऊ शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ऑब्झर्वेशन करा तुम्ही आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा किंवा मला DM करा, डायरेक्ट मेसेज करा किंवा मला कॉन्टॅक्ट करून सांगा की डॉक्टर साहेब तुम्ही हे सांगितलेल्या गोष्टी मी पाळल्या आणि खरंच मला त्याचा फायदा झाला आणि माझी शुगरमध्ये बदल झाला. ठीक आहे. तर आत्तापुरतं आपण एवढंच समजून घेऊया, हे फॉलो करूया आणि नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.